सुरेश अण्णा धस यांच्या बाले किल्ल्याला तोडण्यात आपल्याला यश मिळवायचंय असा छुपा संदेश पंकजाताई यांनी दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिल्याने धस विरुद्ध मुंडे या जुन्या संघर्षाला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी वादाला उकळी फुटण्याची शक्यता आहे। धस यांच्या भाजपा प्रवेशापासूनच आणि त्या अगोदरही मुंडे यांच्याशी संघर्ष होताच, पण सुरुवातीला हा संघर्ष समोरासमोर होता, पण नंतर एकाच पक्षात आल्याने हा संघर्ष अंतर्गत झाला। मुंडेंना कायम विरोध करणं धस यांना का आवडतं? मुंडे आपल्या गुडबुक मध्ये धस यांना का घेत नाही? होऊ घातलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उफाळून आलेला वाद नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार, जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। धस आणि मुंडे घराण्याचं कधी काळी सख्य पाहायला मिळालं असे मोजकेच प्रसंग बीडच्या राजकीय इतिहासात आहे, पण कायमच वैर का असतं? तर याचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे, कारण राजकारणी आपलं वैर आहे असं दाखवून कायमच सगळे मलिदा वाटून खात असतात। महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या राजकारणाची सुद्धा हीच अवस्था आहे। असो, या वादाची सुरुवात पाहूया। महाराष्ट्रातून देशाची गणितं बसवणारे गोपीनाथ मुंडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। देश पातळीवर त्यांचं मोठं नाव झालं। अशातच ते 2014ला लोकसभेला उभे राहिले। खासदार म्हणून निवडून येताच केंद्रात मोठं स्थान मिळेल हे निश्चित होतं, पण लोकसभेला त्यांच्या विरोधात फॉर्म भरला तो मुंडे यांचं बोट पकडून राजकारणात प्रवेश केलेला सुरेश धस यांनी। 1992ला सुरेश धसांनी स्थानिक राजकारणातून सुरुवात केली। सरपंच म्हणून ते निवडून आले। त्यानंतर 1999 ते 2004 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विधानसभेचे ते आमदार झाले। 2004 ते 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जवळ जात भाजपमध्ये सक्रिय राहिले आणि आष्टी मतदारसंघात त्यांनी सत्ता राखली। 2009ला शरद पवार यांच्या सोबत जात भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जोडले गेले। त्याचं फळ म्हणजे 2009 ते 2014 पर्यंत महसूल राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं। दरम्यानच्या काळात मुंडे यांच्यावर घणाघाती टीका करण्यात ते आघाडीवर होते। 2014 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते लढले आणि गोपीनाथ मुंडेंना विरोध करत तब्बल 5 लाख मताधिक्य मिळवलं। पण बीड मुंडे साहेबांचा बालेकिल्ला असल्याने 1.5 लाखांची लीड घेत मुंडे साहेब दिल्लीत खासदार म्हणून दाखल झाले। पराभूत झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने विधान परिषद देऊन मुंडे यांच्या धोरणांना विरोध कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या। दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचं दरम्यानच्या काळात निधन झालं आणि संबंध महाराष्ट्रभर पंकजाताई आणि भाजपच्या सहानुभूतीची लाट आली। बदललेले राजकीय गणिते पाहत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2024ची विधानसभा भाजपच्या तिकिटावर लढवली। पंकजाला संधी दिल्याने काका गोपीनाथ यांच्यापासून धनंजय मुंडे यांनी फारकत घेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। नंतर अजित पवारांना साथ देत नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादीत ते दाखल झाले। महायुती म्हणून सगळे हेवेदावे विसरत पंकजांना समर्थन दिलं, पण कधी काळच्या कट्टर विरोधक असलेल्या धस यांना ते जमले नाही किंवा मुंडे यांनी त्यांना जवळ घेतलं नाही। यातलं कारण कोणतंही असो, 2014 लोकसभेच्या निवडणुकीत सुरू झालेला संघर्ष आज तागायत सुरू आहे। पंकजाताई लोकसभेला उभ्या राहिल्या त्यावेळी धस यांनी माझं काम केलं नाही अशी भावना त्यांच्या मनात होती। नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई यांनी आष्टीचे भाजपा उमेदवार धस यांचा प्रचार सोडून विरोधी आमदार भीमराव धोंडे यांचा प्रचार केल्याचं धस यांनी जाहीरपणे सांगितलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात चांगलंच रान तापवलं। मुंडे बंधू भगिनी एकत्र असल्याने ते प्रकरण पंकजा यांच्याही चांगलं आल्याचं स्पष्ट दिसलं। गेले काही महिने दोघेही शांत होते, पण दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी मी केज आणि आष्टी मतदारसंघात तर प्रीतम मुंडे या माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात जास्त लक्ष घालणार असल्याचं सांगितलं। यात प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन करायचं असल्यास स्पष्ट दिसलंच, पण त्यासोबत मुंडेंच्यावर केलेल्या धस यांच्या राजकारणाला शह देण्याचा जणू सूचना दिल्याचं बोललं जातंय। आता आपण विरोध समजून घेतला आणि आजची परिस्थिती पाहिली, पण ज्यासाठी हा संघर्ष सुरू केला गेला तो मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था। हवा स्थानिक निवडणूक परिणामांवर कसा प्रभाव पाडेल, या संघर्षामुळे भाजपच्या मतदारांमध्ये विभागणी आणि गडबाजी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे विरोधकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे। आष्टी मतदारसंघासारख्या ठिकाणी या वादामुळे भाजपची स्थानिक सत्ता कमजोर होण्याची भीती आहे। तसंच पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्या वादामुळे भाजपमध्ये एकत्र येण्याऐवजी विरोधक पक्षासाठी बळ मिळू शकतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वादाचा चांगला सदुपयोग करून घेतला तर एक हाती सत्ता खेचण्यात यश प्राप्त होईल यात शंका नाही। तुम्हाला काय वाटतं? धस आणि मुंडे यांचा वाद पक्षश्रेष्ठी थांबवतील का? निवडणुकीत कुणाचं पारडं जड होईल? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।